टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल STC लाइव को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। ठिकाणी मंगेश भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी अजिंक्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। गोलंदाज शंकर सरपाले, सोंडे संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज जानेमाने फाइव स्टार गोलंदाज शंकर सरपाले, फलंदाजीसाठी सज्ज विश्वास सपकाळ व बापू सपकाळ। सामन्याचं पहिले षटक शंकरच्या स्वरूपामध्ये आणि त्याचा सामना करेल तो विश्वास सपकाळ। पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे शंकर सरपाले। टाकलेला चेंडू ऑफ साइडला कटवला, एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि दुसरी धाव पूर्ण। संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचती 2। पहिले षटक प्रगतीपथावर, धावसंख्या 2। पुन्हा एकदा चेंडू शंकर सरपाले यांच्याकडे आणि त्याचा सामना करेल विश्वास सपकाळ। पहिल्या षटकातील पुढील चेंडू शंकरचा विश्वाससाठी। पाहूया विश्वास काय करतोय ते। टाकलेला चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कटवलेला, एक धाव पूर्ण। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचती 3। पहिले षटक प्रगतीपथावर। पुन्हा एकदा चेंडू शंकर सरपाले यांच्याकडे। 6 षटकाचा सामना राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची। सामन्यातील पहिले षटक घेऊन येत आहे शंकर सरपाले आणि त्याचा सामना करेल चांदोरी संघाचा कर्णधार बापू सपकाळ। सपकाळ बंधू जोडी ग्राउंड मध्ये सज्ज। टाकलेला चेंडू बापूसाठी, ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू, त्याच्यावर एक धाव पूर्ण। धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचती 4। पहिले षटक चालू, धावसंख्या 4 आणि पुन्हा एकदा चेंडू शंकर सरपाले यांच्याकडे। स्ट्राइकला विश्वास, नॉन स्ट्राइक बापू। शंकर यांचा पुढील चेंडू विश्वाससाठी। टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू, धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 4। पुन्हा एकदा चेंडू शंकर सरपाले यांच्याकडे। चांदवली संघाने टॉस जिंकून या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या 4। पुन्हा एकदा शंकर टू विश्वास। टाकलेला चेंडू आणि कटवलेला चेंडू आणि फलंदाज बाद। पहिल्या षटकामध्ये विश्वासच्या स्वरूपामध्ये चांदवली संघाला पहिला धक्का। धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 4। पहिलं षटक प्रगतीपथावर, षटकातील काही चेंडू बाकी। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज शंकर सरपाले, नवीन फलंदाज अनिल सावले। चांदवली संघाकडून वन डाऊन फलंदाज अण्णा सावले। विश्वाची जागा घेण्यासाठी इथे अण्णा सावले, त्याला गोलंदाजीचा सामना करेल बापूस शंकर सरपाले। शंकर सरपाले आणि स्ट्राइकला इथे अण्णा। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अण्णासाठी, गोलंदाजीसाठी सज्ज शंकर सरपाले आणि त्याचा सामना करेल तो अण्णा। टाकलेला चेंडू हवेत चेंडू आणि मिस कॅच। पहिलं जीवदान, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचती 5। पहिले षटक संपलं, धावसंख्या 5। पहिल्या षटकामध्ये चांदवली संघाने 5 धावा केल्यात आणि आता दुसरे षटक कोण घेऊन येते ते पाहूया। दुसरे षटक घेऊन येत आहे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज प्रदीप, त्याचा सामना करेल तो अण्णा। संघाचा दुसरे षटक घेऊन येत आहे प्रदीप
स्ट्राईकला अण्णा, नॉन स्ट्राईक बापू सपकाळ. प्रवृत्तीचे दुसरे षटक. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरे षटक घेऊन येत आहे प्रदीप. त्याचा सामना करेल तो अण्णा. टाकलेला चेंडू, निर्धाव बदल चेंडू. धावसंख्येत कोणतेही बदल नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 5. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाकडे. प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईकला अण्णा सावले, नॉन स्ट्राईक बापू सपकाळ. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू प्रदीपच्या स्वरूपामध्ये आणि त्याचा सामना करेल तो अण्णा सावले. टाकलेला चेंडू, लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका, त्याच्यावर एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. पुन्हा एकदा स्ट्राईकला एक बापू सपकाळ. जानेमाने बॅट्समन बापू सपकाळ. नॉन स्ट्राईकला अण्णा सावले. पाहूया किती धावांचा डोंगर ते सोंडे संघासमोर उभा करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी माचीसाठी सज्ज प्रदीप. स्ट्राईकला बापू, नॉन स्ट्राईक अण्णा. प्रदीप वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरे षटक घेऊन येत आहे. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू बापू सपकाळसाठी. टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेला कटवला. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला अण्णा, नॉन स्ट्राईक बापू. गोलंदाजीसाठी प्रदीप. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहे प्रदीप. त्याचा सामना करेल ते अण्णा सावले. पाहूया प्रदीप टू अण्णा. टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. पुन्हा एकदा स्ट्राईकला अण्णा सावले, नॉन स्ट्राईक बापू सपकाळ. गोलंदाजीसाठी प्रदीप. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू प्रदीपचा अण्णासाठी. 6 षटकाचा सामना. सामन्यातील पुढील षटक प्रदीपच्या स्वरूपामध्ये. प्रदीप टू अण्णा. पुढील चेंडू, टाकलेला चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका, त्याच्यावर एक धाव पळून पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचती ती 10. दुसरे षटक प्रगती पथावर. धावसंख्या 10. पुन्हा एकदा स्ट्राईकला बापू सपकाळ आणि गोलंदाजीसाठी सज्ज प्रदीप. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. प्रदीप टू बापू. दुसरे षटक प्रगती पथावर. टाकलेला चेंडू बापूसाठी आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. कुठल्याही धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या स्थिर. दुसरे षटक संपलं. 2 षटक. धावसंख्या 10. सरासरी 5. तिसरे षटक. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरे षटक घेऊन येतात शंकर सरपाले. तिसरे षटक संघाकडून वैयक्तिक दुसरं. स्ट्राईकला अण्णा सावले, नॉन स्ट्राईक बापू सपकाळ. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10. तिसरे षटक चालू. शंकर टू अण्णा. वैयक्तिक दुसरं. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे शंकर सरपाले. त्याचा सामना करेल तो अण्णा सावले. टाकलेला चेंडू उत्कृष्ट निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10. तिसरे षटक चालू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज शंकर सरपाले. स्ट्राईकला अण्णा सावले, नॉन स्ट्राईक बापू सपकाळ. संत गतीने चाललेला सामना. पाहूया चांदावली संघ सोंडे संघावर किती धावांचा डोंगर उभा करता येते. पुढचा चेंडू शंकर टू अण्णा. टाकलेला चेंडू आणि हवेत मारलेला फटका. पाहूया आणि फलंदाज बाद. शंकर सरपाले यांच्या गोलंदाजीवर दुसरी विकेट.
सागर बनून अण्णा सरपाले, अण्णा सावले त्याच्या पाहूया त्याची जागा घेण्यासाठी येत आहे मारुती सावले. अण्णा सावले यांची जागा घेण्यासाठी मारुती सावले. फलंदाजीसाठी बापू सपकाळ ग्राउंड मध्ये सज्ज. गोलंदाजीसाठी शंकर सरपाले. तिसरे षटक प्रगती पथावर. शंकर सरपाले यांचं वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरे षटक. स्ट्राईक साठी येत आहे मारुती सावले. नॉन स्ट्राईक अण्णा बापू सपकाळ. पाहूया किती धावांचा डोंगर या ठिकाणी चांदावणे संघ सोंडे संघासमोर ठेवत आहे. तिसरे षटक प्रगती पथावर. गोलंदाजी सज्ज शंकर. शंकर टू मारुती. पाहूया पुढचा चेंडू शंकरचा. मारुतीसाठी टाकलेला चेंडू ऑफ साइड दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव बदल चेंडू. कुठलीही धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10. आणि पुन्हा एकदा चेंडू शंकर सरपाले यांच्याकडे. निर्धाव पद्धतीचे 3 चेंडू त्यामध्ये 1 विकेट. आणि पुन्हा एकदा शंकर टू आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10. उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करतायत शंकर सरपाले. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये निर्धाव पद्धतीचे 4 चेंडू त्यांनी. पुन्हा एकदा शंकर आणि फलंदाज बाद. दुसरी विकेट. दुसऱ्या षटक तिसरी विकेट वैयक्तिक शंकर सरपाले यांच्या स्वरूपामध्ये. याच ओव्हरमध्ये 2 विकेट. आणि नवीन फलंदाज येत आहे सागर गोळे. चांदावणी संघ अडचणीत सापडलाय की जवळजवळ त्यांच्या आघाडीचे 3 फलंदाज बाद झाले. नॉन स्ट्राईकला बापू सपकाळ सज्ज. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी नवीन फलंदाज सागर. तिसरे षटक प्रगती पथावर. उत्कृष्ट पद्धतीने दाखल केलेले षटक शंकर सरपुरीच्या स्वरूपामध्ये. निर्धाव पद्धतीचे षटक आणि 2 विकेट. षटकातील पुढचा चेंडू सागरसाठी. पाहूया मिडन ओव्हर होती का शंकर सरपाले यांची. टाकलेला चेंडू आणि मेडन ओव्हर. उत्कृष्ट गोलंदाजी. मेडन ओव्हर 2 विकेट. 3 षटक 10 धावा. चांदवणी संघ अडचणीत सापडला की आघाडीचे 3 फलंदाज बाद झाले. 3 षटकामध्ये फक्त 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज रणजित चोरगे. चौथं षटक घेऊन येत आहे वैयक्तिक दुसरं संघाकडून. चौथं षटक घेऊन येते प्रदीप. त्याचा सामना करतो बापू. चौथं षटक वैयक्तिक दुसरं संघाकडून. चौथं धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10. चौथं षटक प्रगती पथावर. पाहूया बापू सपकाळ किती धावांचा डोंगर पुढे उभा करतायत. गोलंदाजीसाठी सज्ज प्रदीप. नॉन स्ट्राईक सागर. स्ट्राईकला बापू सपकाळ. वैयक्तिक दुसरं संघाकडून. चौथं षटक प्रदीपच्या स्वरूपामध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज प्रदीप. चौथ्या षटकातील पुढील चेंडू प्रदीपचा. बापूसाठी टाकलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने कटवला. त्याच्यावर 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचती 12. चौथे षटक चालू. धावसंख्या 12. पाहूया बापू सपकाळ किती धावांचा डोंगर उभा करतायत सोंडे संघासमोर. धावसंख्या जाऊन पोहोचती 12. चौथं षटक प्रगती पथावर. प्रदीपच्या स्वरूपामध्ये चौथं षटक. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू बापू सपकाळसाठी. टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि वाईड
चेंडू धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. चौथं षटक चालू, धावसंख्या 13. पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज बापू सपकाळ आणि गोलंदाजी मार्कवर प्रदीप टू बापू. चौथं षटक चालू, टाकलेला चेंडू बापूसाठी ऑफ साइडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न, निर्धाव पद्धती चेंडू, धावसंख्येत कुठलाही बदल नाही, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 4. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा प्रदीप टू बापू, वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथं. प्रदीप टू बापू, टाकलेला चेंडू बापूसाठी आणि ग्राउंड पद्धतीने मारे शॉट, त्याच्यावर 1 धाव पूर्ण, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचती ती 14. आणि आता स्ट्राईकला बॅट्समॅन येत आहे तो सागर. चौथं षटक 14 धावा, स्ट्राईकला सागर. कृपया लक्ष्मण पिलाने लकी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लकी पिलाने कृपया कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा. प्रदीप टू सागर, मारलेला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव पूर्ण, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 15. पहिले षटक चालू, चौथं षटक चालू, धावसंख्या 15. चौथी षटकातील काही चेंडू बाकी, धावसंख्या 15. आणि पुन्हा एकदा प्रदीप टू बापू, टाकलेला चेंडू बापूसाठी आणि फलंदाज बाद. प्रदीप यांच्या गोलंदाजीवर बापू सपकाळ यांची विकेट, फलंदाज बाद, धावसंख्या स्थिर. धावसंख्या 15, 4 आउट, 15 रन. चौथं षटक चालू, नवीन फलंदाज येत आहे तो मंगेश मोरे. बापू सपकाळ यांची जागा घेण्यासाठी मंगेश मोरे. प्रदीपचं पुढचं दुसरं षटक चालू, षटकातील काही चेंडू बाकी, धावसंख्या 15. आणि जवळजवळ चांदवणी संघाचा निम्मे फलंदाज पॅव्हिलियन मध्ये दाखल. पुढचा चेंडू प्रदीपचा मंगेश साठी, लेफ्ट हँड बॅट्समॅन मंगेश. चौथं षटक, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मंगेश साठी. पाहूया मंगेश किती धावांचा डोंगर उभा करता येते. गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रदीप, स्ट्राईकला मंगेश, नॉन स्ट्राईक सागर टू मंगेश. पाहूया पुढचा चेंडू प्रदीपचा मंगेशसाठी, टाकलेला चेंडू, उत्कृष्ट चेंडू, बॅटचे कड लागून 1 धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि दुसरी धाव पूर्ण, धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचती ती 17. चौथं षटक संपलं. 4 षटका अखेर चांदवणी संघाची धावसंख्या 17, 2 षटक बाकी, धावसंख्या 17, 4 विकेट, 17 धावा. पुढील गोलंदाज रणजित चोरगे आणि स्ट्राईकला येत आहे सागर, नॉन स्ट्राईक मंगेश. चौथं षटक, 4 षटक त्याचा खेळ संपलेला, धावसंख्या 17. रणजित टू सागर, चांदवणी संघ 4 फलंदाज बाद, धावसंख्या 17, 4 षटक. पुढचं षटक घेऊन येत आहे रणजित, वैयक्तिक पहिलं, संघाकडून 5वं. त्याचा सामना करेल तो सागर, नॉन स्ट्राईकला मंगेश. 5व्या षटकातील पहिला चेंडू रणजितचा सागरसाठी, टाकलेला चेंडू, उत्कृष्ट चेंडू, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पळून पूर्ण, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 18. पहिले षटक, पहिला चेंडू, 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज रणजित, संघाकडून 5वं वैयक्तिक पहिलं रणजीच्या स्वरूपामध्ये,
पाहूया चांदवली संघ राहिलेल्या 2 षटकामध्ये किती धावांचा डोंगर सोंडे संघासमोर उभा करतायत. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी सोंडे संघाकडून. पुन्हा एकदा रणजित आणि निर्धाव पद्धती चेंडू. कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 18. 5वं षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकचा सामना करेल तो मंगेश, नॉन स्ट्राईकला सागर. धावसंख्या 18. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज रणजित, फलंदाजीसाठी मंगेश, नॉन स्ट्राईकला सागर. 5वं षटक. 5व्या षटकातील पुढील चेंडू रणजितचा मंगेशसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन मंगेश. टाकलेला चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर 1 धाव पडून पूर्ण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 19. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईक मंगेश आणि गोलंदाजी मार्चवर रणजित. 5वं षटक प्रगतीपथावर. रणजितचा पुढचा चेंडू सागरसाठी. उत्कृष्ट पद्धत चेंडू आणि क्लीन बोल्ड. संघाची 5वी विकेट. धावसंख्या स्थिर. सागर आउट. सागर बाद. त्याची जागा घेण्यासाठी मारुती भोरेकर. 5वं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 19. रणजितच्या स्वरूपामध्ये 5वं षटक. पाहूया भोरेकर टू चोरगे. गोलंदाजी मार्फत रणजित. स्ट्राईकला मारुती. रणजित टू मारुती. 5वं षटक प्रगतीपथावर. टाकलेला चेंडू मारुतीसाठी. उत्कृष्ट पद्धत चेंडू आणि त्याच्यामध्ये लेग वाईज स्वरूपाची 1 धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-20. पुन्हा एकदा स्ट्राईकला मंगेश. लेफ्ट हँड बॅट्समन मंगेश. गोलंदाजीसाठी सज्ज रणजित. संघाचं 5वं षटक. वैयक्तिक पहिलं षटक रणजितच्या स्वरूपामध्ये. चांदवली संघाचे 5वी ओव्हर. टाकलेला चेंडू आणि फुलटॉस पद्धतीचे चेंडू स्ट्रेट मारलेला. पाहूया आणि फलंदाज बाद. आणि चांदवली संघाची ही 6वी विकेट. 5वं षटक संपलं. शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येतंय ते. 6 फलंदाज. राहुल. फलंदाजी राहुल. संघाचं शेवटचं षटक. शेवटचं षटक घेऊन येत आहे. संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतोय तो सरपाले. टाकलेला चेंडू फुलटॉस पद्धतीचे चेंडू. निर्धाव पद्धतीचे चेंडू. धावसंख्येत कोण? प्रकाश सरपाले. संघ वैयक्तिक पहिलं. संघाकडून 6वं आणि शेवटचा षटक घेऊन येतोय प्रकाश. उत्कृष्ट गोलंदाज. निर्धाव पद्धतीचा पहिला चेंडू. धावसंख्येत कुठलाही बदल नाही. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा प्रकाश टू. टाकलेला चेंडू आणि वाईट पद्धती चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाश. स्ट्राईकला राहुल. नॉन स्ट्राईक मारुती. आणि संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतोय तो प्रकाश. वैयक्तिक पहिलं. संघाकडून 6वं आणि शेवटचं षटक. टाकलेला चेंडू स्ट्रेट पद्धत मारलेला चेंडू. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23.
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाश, स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईक मारुती, शेवटचं षटक, षटकातील पुढील चेंडू आणि उत्कृष्ट पद्धतीने मारला हवेत फटका आणि षटका. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचती 29. उत्कृष्ट फटका राहुलच्या स्वरूपामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचती 29. शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं संघ कोण शेवटचं षटक घेऊन येतोय तो प्रकाश. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाश. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. पाहूया किती धावा आपल्या शेवटच्या षटकामध्ये जमा करतात ते राहुल आणि मारुती. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक प्रकाशच्या स्वरूपामध्ये आणि उत्कृष्ट पद्धतीने मारलेला षटकार आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हवेत मारलेला फटका. पाहूया कॅच सुटला. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी पळतायत. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. शेवटचं षटक हाणामारी षटक. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी. पाहूया या चेंडू मध्ये किती धावांचा डोंगर पुढे उभा करतात. टाकलेला चेंडू निर्धाव पद्धती चेंडू. धावसंख्येत कुठलाही बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 31. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाश, स्ट्राईकला मारुती, नॉन स्ट्राईक राहुल, स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईक मारुती. पाहूया शेवटच्या चेंडूंमध्ये किती धावा लक्ष सोंडे संघासमोर उभं करता येते चांदवली संघ. टाकलेला चेंडू उत्कृष्ट पद्धती चेंडू, निर्धाव पद्धतीचे चेंडू आणि फलंदाज बाद. 6 षटकाकर धावसंख्या जाऊन पोहोचते 31. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज सोंडे संघाला. 6 षटक 32 धावा. मापक आव्हान सोंडे. सावले टू प्रदीप. पाहूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू प्रदीप साठी. टाकलेला चेंडू, मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 1. षटक पहिला चेंडू, 1 धाव. पुन्हा एकदा चेंडू मारुतीकडे आणि स्ट्राईकला येत आहे रणजित. गोलंदाजीसाठी सज्ज मारुती, स्ट्राईकला रणजित, नॉन स्ट्राईकला प्रदीप. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान निर्धारित 6 षटकामध्ये. सर थोडासा थांबवतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाची मदत केली असे सन्माननीय रविशेठ डोंबे पाटील, आशीर्वाद एंटरप्राइजेस युवा उद्योजक यांनी 25,000 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केला असे सन्माननीय श्री रविशेठ डोंबे पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय श्री शरदशेठ डोंबे पाटील उपाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस हे उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. श्री शरदशेठ डोंबे पाटील उपाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस मॅन ऑफ द सिरीज साठी चषक, शूज आणि 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठापाशी यायचं आहे. ओव्हर टू खंडू सर. वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू मारुती टू रणजित. टाकलेला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने प्लेट करून चोरट्या पद्धतीची 1 धाव घेतली ती रणजितने. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. पहिले षटक चालू. धावसंख्या 2. स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रदीप, नॉन स्ट्राईक रणजित आणि गोलंदाजीसाठी सज्ज मारुती सावले चांदवली संघाकडून. निर्धारित 6 षटकामध्ये 32 धावांची गरज. धावसंख्या 2. पहिले षटक प्रगतीपथावर. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रदीप आणि गोलंदाजीसाठी सज्ज मारुती सावले चांदवली संघाकडून. पाहूया मारुती टू प्रदीप. टाकलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने रिव्हर्सिव्ह मारलेला फटका आणि 6 धावा. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. पहिले षटक प्रगतीपथावर. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 8 धावा सोंडे संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी. पाहूया किती षटकामध्ये धावांचा डोंगर पूर्ण करता येतो सोंडे संघ. रिव्हर्सिव्ह मारलेला
उत्कृष्ट षटकार प्रदीपच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज मारुती. स्ट्राईकला प्रदीप लेफ्ट हँड बॅट्समन. नॉट स्ट्राईक रणजित राईट हँड बॅट्समन. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज मारुती. त्याचा सामना करेल तो प्रदीप. टाकलेला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला मारलेला फटका आणि या ठिकाणी मिस कॅच. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. पहिले षटक चालू. धावसंख्या 9. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान. पहिले षटक 9 धावा. काही चेंडू बाकी. जिंकण्यासाठी 32 धावांचं गरज. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला येत आहे रणजित चोरगे. त्याला गोलंदाजीसाठी सज्ज मारुती. पुढचा चेंडू रणजितसाठी मारुतीच्या रूपाने. पहिले षटक चालू. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं. मारुती स्वरूपामध्ये षटक. पहिल्या षटकातील पुढील चेंडू रणजितसाठी. टाकलेला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने. आणि हा लेग बाईचे 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी पळता येत नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. आणि पुन्हा एकदा चेंडू गोलंदाज मारू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मारुतीचा. आणि त्याचा सामना करेल तो प्रदीप. 6 षटकामध्ये 32 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. 5 षटकं आणि शेवटचा चेंडू बाकी. पाहूया मारुती तो प्रदीप. टाकलेला चेंडू उत्कृष्ट पद्धतीने रिव्हर्सिव मारलेला फटका आणि चौका. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. पहिले षटक संपलं. धावसंख्या 14. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. उर्वरित 5 षटकं बाकी. षटक आणि 18 धावा. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येतोय तो चांदवली संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 5 षटकामध्ये 18 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहे तो बापू सपकाळ. आणि स्ट्राईकला रणजित. नॉन स्ट्राईक प्रदीप. जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 32 धावांची गरज. आणि पहिले षटक जवळजवळ 14 धावा देऊन गेले. पाहूया उर्वरित 5 षटकामध्ये 18 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू बापू सपकाळांच्या हाती. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहे बापू. ओपनिंगचे आघाडीचे फलंदाज रणजित आणि प्रदीप ग्राउंड मध्ये सज्ज. स्ट्राईकला आहेत रणजित. नॉन स्ट्राईक प्रदीप. प्रदीपने 2 रिव्हर्सिव चौकार व षटकार घेऊन संघाच्या धावसंख्येमध्ये 14 धावांची भर केली. पाहूया बापू टू रणजित. पुढचा चेंडू रणजित साठी आणि लेग बाय स्वरूपीची 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 15. आणि पुन्हा एकदा चेंडू बापू यांच्याकडे. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन प्रदीप. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पहिल्या षटकाकर धावसंख्या 15. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू बापूचा प्रदीप साठी. उत्कृष्ट फलंदाज प्रदीप आणि त्याच प्रकारे उत्कृष्ट गोलंदाज बापू. पाहूया आपल्या या षटकामध्ये किती धावा फलंदाज गोळा करता येते. गोलंदाजीसाठी सज्ज बापू. स्ट्राईकला प्रदीप सज्ज. पाहूया बापू टू प्रदीप. टाकलेला चेंडू प्रदीप साठी. हवेत मारलेला फटका. पाहूया कॅच होतोय का. आणि मिस कॅच. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. आणि प्रदीपला जीवदान. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज प्रदीप. स्ट्राईकला रणजित. दुसरे षटक चालू. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येते बापू. जिंकण्यासाठी सोंडे संघाला 32 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पुन्हा एकदा बापू टू रणजित. टाकलेला चेंडू
डेड बॉल आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत बापू. 5 षटकामध्ये 16 धावांची गरज. दुसरे षटक प्रगतीपथावर बापूच्या स्वरूपामध्ये. स्ट्राईकला रणजित, नॉन स्ट्राईक प्रदीप. टाकलेला चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू पाहूया आणि मिस जज कॅच. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पळतायत आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. दुसरे षटक चालू. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 4 षटक आणि काही चेंडू. 14 धावांची गरज. पुन्हा एकदा बापू टू रणजित. टाकलेला चेंडू आणि स्ट्रेट डाव मारलेला फटका पाहूया. आणि षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचती ती 24. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. दुसरे षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. निर्धारित 6 षटकामध्ये सोंडे संघांना 32 धावांची गरज. दुसरे षटक चालू. धावसंख्या जाऊन पोहोचली 24. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू बापू टू रणजित आणि उत्कृष्ट चेंडू. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 24. पहिल्या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बापूच्या स्वरूपामध्ये. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज सोंडे संघाला. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू रणजित साठी. गोलंदाजी मार्फत सज्ज बापू. टाकलेला चेंडू आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. कोणती धावसंख्या नाही. धावसंख्या स्थिर. दुसरे षटक संपलं. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या 24. 4 षटकामध्ये 8 धावांची गरज सोंडे संघाला. जवळजवळ सोंडे संघाने हा सामना आपला खिशात घेतलेला आहे. निर्धारित 4 षटकामध्ये 24 धावांची गरज. 8 धावांची गरज. 24 चेंडू 8 धावा. 2 षटक 24 धावा. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. गोलंदाजीसाठी सज्ज मारुती. स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रदीप. आघाडीचे फलंदाज बॅटिंग साठी सज्ज प्रदीप आणि रणजित. वैयक्तिक दुसरं संघाकडून वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरे षटक मारुती आणि त्याचा सामना करेल तो प्रदीप. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. तिसरे षटक चालू. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरे षटक घेऊन येत आहे तो मारुती आणि स्ट्राईकला आहेत फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रदीप. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सिंग पद्धतीने मारलेला चेंडू आणि चौका. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. तिसरे षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू प्रदीप साठी. गोलंदाजी मार्फत सज्ज मारुती. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. आघाडीचा फलंदाज प्रदीप. नॉन स्ट्राईकला रणजित. पुढचा चेंडू मारुतीचा प्रदीप साठी आणि पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 28. 4 धावांची गरज. पुढील चेंडू मारुती तो प्रदीप. टाकलेला चेंडू मारुती आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि चौका आणि हा सामना सोंडे संघाने जिंकला.